वन गो मध्ये मास्टर झाल्यानंतर पूर्ण युनिट क्लॅप करत होता. बरं, रिसेंटचं बोलायचं झालं तर हळदी सिक्वेन्सला म्हणजे खतरनाक जो प्रोमो समोर आलाय म्हणजे काय, अरे अनएक्सपेक्टेड, म्हणजे ते एक्सपेक्ट होऊच शकत नव्हतं की इंद्रा असं काहीतरी, आणि त्यातून असं आहे की क्यूट दिसतोय आणि त्यातून तुझा डान्स. तू काय सांगशील, काय? हा ऍक्च्युली आता फक्त 20 सेकंड्सचा प्रोमो रिलीज झालाय. पूर्ण एपिसोड्स मी गॅरंटी देतो भयंकर तुफान झालेला आहे, बिकॉज खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत. 20 सेकंड्समध्ये काहीच नाही बघितलंय तुम्ही. डान्स पासून माझं आबांसोबत एक कन्व्हर्सेशन झालंय खूप भलं मोठं, आईसोबत, राणीसोबत खूप खूप कमाल झालाय. तो शूट करताना मला इतकी जास्त मजा येत होती. आणि लिटरली म्हणजे मी स्वतःची बढाई नाही करत आहे, बट लिटरली वन गो मध्ये मास्टर झाल्यानंतर पूर्ण युनिट क्लॅप करत होता त्या माझ्यात जे काय केलंय. बट मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांनी तो एपिसोड बघा. एक त्या 2-3 दिवसात कदाचित तो ऑनर होईल. खूप जास्त मजा, म्हणजे मी तर क्लिअरली म्हणेन की लग्नापेक्षा जास्त मला मजा आली हळदीचा सिक्वेन्स शूट करण्यासाठी. आणि खरंच तो प्रोमो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हा पर्सनली मला म्हणत होता, यार तो किती क्यूट दिस, म्हणजे मुलगा असं म्हणतोय की वाव तो किती क्यूट दिसतोय. काय माहिती. आणि मी लिटरली स्क्रिप्ट बाजूला ठेवून, मी आणि रोहित सर आमचे डिरेक्टर, स्क्रिप्ट बाजूला ठेवून काम केलंय आम्ही. जे फ्लो मध्ये आलंय ते केलंय आणि खूप खूप छान झालंय. ते मी गॅरंटी देतो खूप मजा येणार आहे तुम्हाला. येस, आणि खरंच मजा येईल. आई बाबांचा रिस्पॉन्स, म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया असते, काय म्हणतात ते, काय? माझ्या आईने जेव्हा प्रोमो बघितला मला तिने फोन केला आणि मी रिअल लाईफ मध्ये आय डोंट ड्रिंक, आय डोंट स्मोक. माझी आई प्रोमो बघून बोलते की अक्षय काय हे, म्हणजे तू नक्की ड्रिंक नाही केलंयस ना, म्हणजे काय सांगता येत नाही बाबा तुमचं ऍक्टिंग वगैरे करण्यासाठी तुम्ही काही कराल. म्हटलं अगं नाही, बिलकुल काही ड्रिंक केलेलं नाहीये, खूप नॉर्मल आहे ते. सो तिला बिलीव्ह होत नव्हतं की असं अक्षय, आणि अक्षयला असं मी बघते. आणि तिचं कसं असतं, आता माझी आई म्हणजे ते एज, ते लोक रिअल, म्हणजे ते लोक असं टेलिव्हिजन आपल्यासारखं नाही बघत. ते म्हणजे त्यांना ऍक्च्युअल मध्ये राग येतो. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, 5 ते 6 वर्षाचा आहे तो मला फोनवर बोलतो, मामा तू त्या एवढ्याशा मुली, त्याला असं वाटतं की राणी खूप छोटीशी मुलगी आहे, थोडी दिसते माझ्यासमोर छोटीशी दिसते. तर तो मला बोलतो की मामा तू त्या एवढ्याशा मुलीला असं नाही केलं पाहिजे, तू काय पण बोलतोस, तिला असं नको बोलूस. अरे मग मी माझ्या बहिणीला सांगितलं ग त्यांना तू ते सिक्वेन्सेस नको दाखवूस, बिकॉज ते माझ्या समोर आले की, म्हणजे लिटरली कधी कधी असं होतं सेटवर फॅन्स येतात, ते डिरेक्ट, आता विशाल एक आमचा असोसिएट डिरेक्टर आहे, त्याला त्याचे फ्रेंड्स आलेले, ते त्याला म्हणत होते की अरे हा फोटो देईल का, हा असाच बसलाय सिरियल मध्ये, जसा आहे तसाच आहे का रिअल लाईफ मध्ये. सो असा रिस्पॉन्स येतो. त्यामुळे खूप छान वाटतं की लोक ऍक्च्युअली जे मला पोहोचवायचं लोकांपर्यंत पोहोचतायत. सो त्याबद्दल खूप आनंद असतो. येस, आणि खरंच मला पण पहिल्या भेटीत असंच वाटलेलं की इंद्रा कदाचित तसाच असू शकतो, पण नाही, अक्षय खरंच खूप छान माणूस आहे.